भरती आणि ओहोटी आता आपण ह्याच्या पुढील विभागात आहोत. चला तर अजून आपण अभ्यास करूया याचा. आता आपण लाटा म्हणजे काय बघितलं, कशा रीतीने अ, त्यांचं त्या येतात, त्याच्यानंतर शीर्ष, द्रोणी कशाला म्हणतात, याचा आपण आता विस्तृतरित्या चर्चा केली, अभ्यास केला. आता आपल्याला बघायचंय की लाटांची गती कशी असते. गती. तर समुद्र किनाऱ्यालगत आता पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं होतं, की जर तुम्ही समुद्र किनाऱ्याच्या बाजूला जर उभा राहिलात, तर लाटा किनाऱ्याकडे येताना तुम्हाला दिसतात. बरोबर आहे? आणि एखादी जर तरंगणारी वस्तू समुद्रात टाकली, तर ती लाटेबरोबर तेथेच वर-खाली होत असताना आपल्याला दिसते अशी. ती किनाऱ्याकडे येत नाही. काही-काही वस्तू अशा असतात, ज्या तरंगणाऱ्या असतात, पण त्या ना ह्याच्याकडे येत नाही, समुद्राच्या किनाऱ्याकडे येत नाही. म्हणजेच काय? ह्याचा अर्थ काय? तर लाटेच्या पाण्याचं वहन न होता, मी काय बोलते ते नीट लक्षात घ्या. लाटेचं जे पाणी असतं त्यांचं वहन होत नाही, तर कशाचं होतं? पाण्यातील ऊर्जेचं वहन होतं. आलं लक्षात? बघा, एखादी तरंगणारी वस्तू जर आपण समुद्रात टाकली, तर लाटाचे पाण्याचं वहन न होता त्या पाण्यातील ऊर्जेचं वहन होतं. तर ह्याचं कारण काय? तर वारा. लाटेच्या पाण्याचं मुख्य कारण काय आहे? तर वारा. आणि ह्याच्यामध्ये अजून आपल्याला विस्तृतीकरणामध्ये जायचंय, की काही वेळेला ह्या सागराच्या म्हणजे आपल्या समुद्राच्या तळाशी भूकंप होतात. आहे तुमच्या लक्षात? भूकंप, ज्वालामुखी आणि इतक्या मोठ्या प्रमाणात होतात, की त्याच्यामुळं भरपूर प्रचंड लाटा निर्माण होतात. आणि लाटा निर्माण होऊन फक्त एवढंच नाही, तर ते सगळं पाणी बाहेर येतं. आणि उथळ आणि किनारी भागात अशा उंच लाटांची उंची इतकी प्रचंड प्रमाणावर असते, की त्या लाटा ह्या आपल्याला धोकादायक असतात. धोकादायकच नाही, विध्वंसकच असतात. आणि त्यांच्यामुळं जीवितहानी होऊ शकते, वित्तहानी होऊ शकते. संपूर्णपणे नाश होतो या लाटांमुळं. कारण की समुद्राच्या तळाशी ज्वालामुखी किंवा भूकंप होतात म्हणून. आणि अशा लाटांना त्सुनामी असं म्हणतात. तुम्ही ऐकूनच असाल त्सुनामी. तर या लाटांना काय म्हणतात? त्सुनामी. आता अजून आपण ह्याचा अभ्यास करूया. चला. ह्याच्यामध्ये आता आपण काही उदाहरणं घेणार आहोत. त्याच्यामध्ये लाटांची गती ही 2004 साली कुठे आले बघा, अशा प्रकारचं. सुमात्रा या इंडोनेशियातील बेटाजवळ झालेल्या भूकंपामुळे प्रचंड सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या 2004 साली. ही एक घटना होऊन गेलेली आहे. त्याचा तडाखा भारताच्या पूर्व किनाऱ्याला आणि श्रीलंकाला चांगल्याच बसला होता. बरोबर? आणि या लाटामुळं समुद्रात घुसलेल्या भूभागांची भयंकर झीज होते. हानी काय होते बघा. किती नुकसान होतं या लाटांमुळं, ते आता आहे. तसंच उपसागरातील काही सुरक्षित भाग असतात, त्या भागातील वाळूचं संचन तयार होऊन पोळण तयार होतं तिथे. चक्क काय तयार होतं? पोळण. म्हणजे इतके त्याचे वाईट परिणाम होतात. लक्षात आलं इथपर्यंत? त्सुनामी कसं येतं, लाटा कशा निर्माण होतात आणि एक घटना पण आहे छोटीशी, की कुठं झालेलं आहे हे. आता पुढे जाऊया. आता समुद्र किनारी फिरताना किंवा पाण्यात खेळताना आपण भरती ओहोटीच्या वेळांची पुरेशी काळजी कशी घेतली पाहिजे ह्याच्याबद्दल थोडस आपल्याला माहिती आहे आपल्या उपक्रमामध्ये, ते आपण आता घेऊया. अ, आणि ही माहिती आपल्या गरजेला असणं अतिशय महत्वाचं आहे. कारण तुम्हाला त्या त्या दिवसाची तिथी माहिती असणं आवश्यक आहे. तर कसं, की पूर्ण भरती असण्याची वेळ असते, ती वेळ, ती तिथी बोलतात. तर त्या वेळेस काय असतं, आता मी उदाहरण तुम्हाला दिलं, की तुम्हाला पटकन लक्षात येईल बघा.
तुम्ही सागरी किनारी चतुर्थी या तिथीच्या दिवशी आहात. चतुर्थी म्हणजे कितवा? चौथा दिवस. कितवा दिवस? चौथा. मग त्याच्या पाऊलपट म्हणजे 3. याचाच अर्थ त्या दिवशी दुपारी 3 वाजता व पहाटे 3 वाजता. बघा, लक्षात घ्या. कशा रीतीने हे अर्थ मांडलेले आहेत. आणि या वेळेस त्यांच्या साधारणपणे 6 तास पुढे म्हणजे रात्री 9 ला दिलेली आहे. आपल्या उपक्रमात ती वेळ दिलेली आहे आणि सकाळी 9 वाजता. रात्री 9 आणि सकाळी 9 लक्षात घ्या. सकाळी 9, रात्री 9 वाजता पूर्ण ओहोटी असणार त्या ठिकाणी. आणि ओहोटी बरोबरच एखाद्या ठिकाणची सागरी किनाऱ्याची रचना आणि उतार, खडकाळ भाग, किनाऱ्याजवळील प्रवाह यांचा विचार करून व स्थानिकांशी चर्चा करून मगच त्या समुद्रात तुम्ही खेळण्याचा आनंद घेतला पाहिजे. या सर्व गोष्टी लक्षात आणून ही छोटीशी एक प्राथमिक माहिती आहे, पण ही माहिती तुम्हाला माहित असेल तर कोणतेही गंभीर प्रसंग तुमच्यावर ओढवणार नाही. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. त्याच्यानंतर पुढची छोटीशी अजून एक माहिती आहे की सागरच्या सानिध्यात असलेले, समुद्राच्या सानिध्यात असलेल्या प्रदेशामध्ये भूकंप वगैरे झाला तर बघा, किना प्रदेशामध्ये जिथं समुद्र आहे आसपास त्या प्रदेशात जर भूकंप झाला तर सुनामीचा धोका हा निर्माण होऊ शकतो. लक्षात आलं? सुनामी लाटा आपण बघितल्या आत्ताच. त्या किती प्रचंड असतात, कशी जीवितहानी, वित्तहानी करतात त्या. तर अशा वेळी किनारी भागापासून दूर राहायला जायचं किंवा समुद्र सपाटीपासून उंचावर जाण्याची काळजी घ्यायची. म्हणजे उंच जिथं ठिकाण असेल त्या ठिकाणी सुरक्षितरित्या आपण आपलं प्रस्थान करायचं. त्याच्यामुळं काय होतं तर जीवितहानी टाळता येते, प्राणहानी टाळता येते आणि गंभीर प्रसंग आपल्यावर ओढवू शकणार नाही त्याच्यामुळे. आलं लक्षात? आता पुढे जाऊया. आता आपण मगाशी म्हणाले आपण म्हणालो आपण पूर्णपणे विस्तारित चर्चा केली की कशा पद्धतीने सुनामीमुळं पुळण तयार होतं काही काही भागामध्ये. तर पुळणाचा मी एक संपूर्णपणे एक तुम्हाला एक चित्रच तिथे एक दिलेलं आहे. आपल्या अभ्यासक्रमात पण आहे, उपक्रमात पण मी दिलेलं आहे आणि त्याची मी छोटीशी माहिती पण तुम्हाला सांगते की पुळण म्हणजे काय. परत एकदा आपण ते हे करतोय की लाटामुळं पुळणीवर म्हणजे त्या संपूर्ण ठिकाणावर वाळू, गारगोट्या, शंख, शिंपले, दगड इत्यादींचं संचय होतो. बरोबर? लक्षात आलं? ह्या सगळ्या वस्तू तिथं साठल्या जातात आणि त्याच्यामुळं काय होतं की ह्या सगळ्या वस्तू तिथे असतातच आणि जेव्हा समुद्राला वरती येते त्यावेळची पाण्यावरची जी मर्यादा आणि ओहोटीच्या वेळची खाली जाण्याची पातळी आपल्या समुद्राची, या दोहोंमधला जो पट्टा असतो मधला निर्माण होतो तो, त्याला पुळण असं म्हणतात. समजलं? खरं सांगायचं म्हणजे हे तुम्ही शिकलेलं आहात, पण मी परत एकदा तुम्हाला ही आठवण करून दिलेली आहे. लक्षातच नसेल तर चला आता आपण आपल्या पुढील विभागात जाऊया. आपला पुढील प्रश्नोत्तरांचा विभाग असा आहे की सुनामी म्हणजे काय? लाटांची गती हे स्पष्ट तुम्हाला विस्तारित लिहायचं आहे आणि लाटांचे दुष्परिणाम काय होतात हे सुद्धा लिहायचे आहे. आले लक्षात? चला तर पुढे जाऊया आपण.